इतर सर्व बाळकपणीच मृत्युमुखी पडले तेव्हा तिच्या काळजाचे तुकडे पडले होते हो. परंतु या महामाऊलीने हा अकांत आपल्या उरातच दाबून ठेवला. तेव्हा तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्रात लिहिले, साहेब तुम्ही आपली काळजी घ्या, तिकडचे मी सांभाळून घेईन. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात अश्रू आले होते. राजरत्न यांचे अकाली निधन रमाबाई आंबेडकरांसाठी सर्वात मोठे मानसिक दुःख होते. यानंतर त्या पूर्णपणे एकाकी पडल्या. दारिद्र्य, मुलांचे एकामागून एक मृत्यू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुपस्थितीत घर चालवताना त्यांना अतोनात कष्ट करावे लागले. पण हे दुःख कोणालाही न सांगता त्यांनी सरपण्यासाठी शेण गौऱ्या गोळ्या करण्यापर्यंतची परिस्थिती सोसून आपला संसार निष्ठेने सांभाळला. बाळ गंगाधरानंतर राजरत्न यांच्या निधनाने रमाबाईंचे घर एकदम मोठी पडले होते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. आपापल्यांना डोळ्यात देखत गमावण्याचे दुःख हे रमाबाई आंबेडकरांनी मूकपणे सहन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशात शिकत असताना त्यांना ही बातमी समजली, पण तरीही रमाबाई आंबेडकरांनी धीर सोडला नाही. दैनंदिन गरजा आणि मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी एकाठीने राहून दारिद्र्याशी एकाठीने संघर्ष केला. सरपण करणे, शेण गौरा गोळा करणे यासारखी कष्टाची कामे केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या वेदना लपवून आपल्या पतीला आधार देत राहिल्या. अनेक आपत्ती येऊनही त्यांनी आपल्यावरचा संयम कधी सोडला नाही आणि डॉक्टर बाबासाहेबांवरील विश्वास कधी. यांच्या निधनानंतरची परिस्थिती रमाबाई आंबेडकरांसाठी सर्वात कठीण आणि कसोटी पाहणारी परिस्थिती होती. परंतु त्या परिस्थितीतूनही रमाबाई आंबेडकर ह्या निष्ठेने बाहेर पडल्या. त्यांना 5 आपत्ती झाली, परंतु अत्यंत गरिबी आणि औषधोपचार अभावी त्यांच्या 4 मुलांचे निधन झाले. आणि हे निधन रमाबाई आंबेडकरांसाठी सर्वात मोठे मानसिक दुःख होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा परदेशात असताना रमाबाई आंबेडकरांनी एकाठीने राहून अत्यंत गरिबीतही आपल्या संसाराचा गाडा चालवला. आपल्या कुटुंबावरील दुःखाचे डोंगर आणि सततच्या संघर्षामुळे अखेर 27 मे 1935 रोजी रमाबाई आंबेडकरांची प्राण गमावली. म्हणूनच म्हणते रमाबाई आंबेडकरांनी त्या काळात एवढे कष्ट, 4 मुलांचे मृत्यू आणि एवढा संघर्ष केला. पण आजची स्त्री हे कष्ट, हा त्याग, हे संघर्ष आणि 4 मुलांचे मृत्यू कधीच सहन करू शकत नाही. एवढेच बोलते व इथेच थांबते. जय भीम.